आणि तिचे सुपरिचित नाव आहे चिपळूण. आपल्या नावाला साजसं या नगरीचं रूपडं आहे, म्हणूनच इथे येणारा प्रत्येक जण हरखून जातो. शहराच्या एका बाजूने वाहत जाणारी वाशिष्ठी नदी ही शहराची अखंड प्रवाहित ओळख. अगदी गोवळकोटच्या खाडीत विलीन होऊन नजर जाईल तिथपर्यंत तिचा आखीव रेखीवपणा डोळ्यात साठत राहतो आणि तिथपर्यंत जाण्याचा मोह मनाला आवरत नाही. याच वाशिष्ठीच्या बाजूने हिरव्यागार शेताडीतून नागमोडी वळणं काढत सळसळत जाणारी कोकणची राणी जणू नागिणीसारखीच दिसते. कोकण रेल्वे सुद्धा या शहराच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे. वाशिष्ठी नदीला लागूनच गोवळकोट भाग आहे. गोवळकोट ही चिपळूणच्या सौंदर्याची जशी नैसर्गिक ओळख आहे तशीच ऐतिहासिकही आहे. शिवकालीन असलेल्या या गोवळकोट बंदरातील बॅकवॉटर सफरीचा प्रवास खूपच रोमांचकारी आहे. एका बाजूला नारळ पोफळीच्या बागात वसलेलं टुमदार कालुस्ते गाव पाहतानाच दुसऱ्या बाजूला खाडीच्या पात्रात काही बेट दिसतात. या बेटांना वळसा घालीत जसजसे आपण पुढे जातो तसतसे या जलप्रवाहाचा थ्रिल अधिक वाढतो. विविध पक्षी इथे दिसतातच. पक्ष्यांचा जलाशयातील वावर आणि खेळ बघण्याचा अनुभव सुंदर आणि भुरळ पाडणारा असतो. त्याचबरोबर कधीतरी मगरही दृष्टीस पडते. गोवळकोट खाडीतील बॅकवॉटरच्या या सफारीनंतर आपण जसे बंदराला लागतो त्याच वेळी आपल्या दृष्टिक्षेपात पडतो तो गोवळकोटचा किल्ला. मुळातला भुईकोट प्रकारातला हा किल्ला 342 पायऱ्या चढून गाठावा लागतो. या किल्ल्या चिपळूणात आपल्याला जर पश्चिम महाराष्ट्रातून यायचे असेल तर कुंभार्लीचा घाट उतरून यावे लागते. चिपळूणात येणाऱ्या पर्यटकांना पाहुण्यांना चांगल्या व दर्जेदार हॉटेल्स रेस्टॉरंटची कमी नाही. अगदी पंचतारांकित हॉटेल्स पासून खिशाला परवडणाऱ्या चांगल्या कोकणी पद्धतीचे मांसाहारी आणि अगदी शुद्ध साजूक शाकाहारी जेवण देणारी हॉटेल्स आहेत. शिवाय इथे राहण्याची उत्तम सोय आहे. चारही बाजूंनी हिरव्यागार डोंगरांचा साज आणि त्यामध्ये वसलेल्या या नगरीचा हा वेगळेपणा पाहताना नकळत वाशिष्ठीचे पात्रही आपल्याला मोहक दिसते. जणू एखाद्या सौंदर्यवतीने आपलं रूप आरशात न्याहाळावं व स्वतःला सजवावं असा हा